आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे अगदी गावाकडच्या स्टाईलची झणझणीत आणि चमचमीत अशी भरल्या वांग्याची भाजी। एकदम मस्त मसाला बनवून तयार केलेली अगदी गावाकडच्या स्टाईलची भरली वांगी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापरून तुम्ही अशी भरली वांगी नक्की बनवणार याची मी 100% गॅरंटी देते। आणि तुमचे घरचे सुद्धा अशाच पद्धतीची हीच पद्धत वापरून वांग्याची भाजी कर असे सर्वजण म्हणणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला इथे एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे अगदी तुमचा मसाला जो आहे या भरल्या वांग्यामध्ये भरला जाणारा एकदम खमंग आणि मस्त चवीचा बनणार आहे। जेव्हा तुम्ही हा मसाला भाजता तेव्हा तुमचं घर भरून एकदम खमंग वास उठणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करूया। इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत। तर वांग्याचे मागलचा जो देठ आहे तो आपल्याला थोडासा कट करायचा आहे आणि याच्यावरचे जे काटे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने काढून टाकायचे आहेत। आणि आता आपल्याला याच्या 4 भाग करायचे आहे, फोडी करायची नाहीये, फक्त 4 कट करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। याच्यामध्ये किडा वगैरे आहे का आपल्याला चेक करायचा आहे। आणि हे जे वांगे आहेत ते सर्व आपण अशा प्रकारे चिरून घेणार आहोत। सर्व वांगे मागलचा थोडासा जो देठ आहे तो मी काढून टाकत आहे। ही जी भरली वांग्याचा मसाला जो आहे तो मी आता इथे करून दाखवणार आहे तुमच्या समोर। अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे आणि भाजी जी आहे आपली भरला वांगा खूप जबरदस्त होणार आहे। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे, असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे। आणि पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून हे वांगे छान भिजत ठेवायचे आहेत, त्यामुळे आपले जे वांगे आहेत ते तुरट होणार नाहीत। आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। इथे आपल्याला घ्यायचा आहे 2 चमचे खोबऱ्याचा खीस, 2 चमचे शेंगदाणे, त्यानंतर घ्यायचा आहे 7 ते 8 लसूणची पाकळी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 लाल मिरची, 2 चमचे आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे एवढ्याच। तर इथे गॅसवर आपण कढाई ठेवूया। त्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। हा जो मसाला तुम्ही जेवढा छान खरपूस खमंग भाजता तेवढा तुमचा जो मसाला आहे तो 1 नंबर चवीचा बनून तयार होणार आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे तीळ, पांढरे तीळ घेतलेली आहेत मी। हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात पांढरे तीळ, त्यासाठी भाजीमध्ये नक्की वापरा। तीळ थोडीशी पॉपकॉर्न सारखी फुटल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे। हा सुका खोबऱ्याचा खीस आहे आणि हा सुद्धा आपल्याला छान खमंग असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकूया लसूणची पाकळी आणि इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकत आहे। आलं जे आहे ते मी चाकूने अशा प्रकारे चिरून टाकते, कारण मिक्सर मध्ये टाकताना लवकर बारीक होते त्यासाठी। त्यानंतर कोथिंबीर टाकूया। बऱ्याच वेळेस आपलं जे आलं आहे ते लवकर बारीक होत नाही, दाताखाली आल्यानंतर ते खूप वेगळं लागते आणि बऱ्याच जणांना ते आवडत नाही, त्यामुळे आलं जे आहे ते थोडंसं चिरून टाकायचं आहे। तर हे पहा अशा प्रकारचा जो आपला मसाला आहे तो छान खमंग आणि खरपूस गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हे थंड होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे थंड होऊ द्यायचं आहे 5 मिनिटासाठी। तर हे पहा थंड झालेलं आहे आपलं जे सर्व वाटण आहे ते। आता मिक्सरचं भांडं घेऊया, त्याच्यामध्ये आपण हे सर्व मसाला टाकून याची बारीक पेस्ट करायची आहे। अजिबात याच्यात पाण्याचा वापर करू नका। थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आणि बारीक करून घेऊया। तर हे पहा आपलं हे वाटण इथे बनून तयार झालेलं आहे। मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये, आपण याच्यामध्ये लसूण टाकल्यामुळे ते एकजीव झालेलं आहे। तुम्हाला दिसत असेल हा सर्व जे वाटण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत। तर सर्वात आधी आपण इथे टाकूया अर्धा टीस्पून हळदी पावडर। त्यानंतर इथे टाकायचा आहे कांदा लसूण मसाला 2 चमचे, पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे कांदा लसूण मसाला भरपूर प्रमाणात टाकायचा आहे। आणि 1 टीस्पून आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे।
त्यानंतर थोडेसे आपल्याला जिरा टाकायचा आहे याच्यामध्ये. सर्व आता हे मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, मी फक्त इथं कांदा लसूण मसालाच घेतलेला आहे आणि हे जे आहे ते चिंचेचा कोळ आहे. घट्ट असा चिंचेचा कोळ मी तयार करून घेतलेला आहे आणि 2 चमचे चिंचेचा कोळ आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आता हे जे वांगे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, त्याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला छान या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, वांग्यामध्ये जो मसाला आहे तो छान आपल्याला एका बोटाने मध्ये दाबून छान गच्च भरून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढा छान याच्यामध्ये मसाला भरताल तेवढे तुमची जी भरली वांगी आहे ती खायला एक नंबर चवीची लागणार आहे. पहा, अशा प्रकारे आपण सर्व वांगे भरून घेणार आहोत. तर हे पहा, सर्व वांगे आपण अशा प्रकारे भरून घेतलेले आहेत आणि हा जो उरलेला मसाला आहे आपल्याला याच्यावरूनच याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण घेऊया 2 चमचे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरा टाकूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. लक्षात घ्या, कांदा आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाहीये, हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. झाकण ठेवूया. 2 मिनिटासाठी वाफून घ्यायचा आहे कांदा. 2 मिनिट झालेले आहेत. एकदा चेक करूया. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि कलर येण्यासाठी आपण अर्धा टीस्पून इथे लाल मिरची पावडर टाकत आहोत आणि थोडासा गोडा मसाला. हे सर्व आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जे भरले वांगे घेतलेले आहे भरून ते आता एक एक करून आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहे. सर्व एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल मी कांदा जास्त गोल्डन केलेला नाहीये, फक्त सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. आता हा जो उरलेला मसाला आहे तो या वांग्याच्या वरतून आपल्याला टाकायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटासाठी आपण हे तेलामध्ये हे वांगे छान सॉफ्ट होईपर्यंत वाफून घेऊया. पहा, याला साईडने तेल मस्त सुटलेलं आहे. मी याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाहीये. वाफेवरच हे जे वांगे आहेत ते मस्त तेलामध्ये वाफल्या गेलेले आहेत. दिसत आहे तुम्हाला. हे आता परत एकदा सर्व मिक्स करूया आणि त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे, 1 कप, आणि एकदा मिक्स करून घेऊया. पहा, मी 1च कप पाणी टाकलेलं आहे. ग्लास नाही म्हणलात तर तुम्ही अर्धा ग्लास इथे पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे वांगे सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. मी याच्यावर झाकण ठेवते, वाफल्यामुळे आपले वांगे लवकर सॉफ्ट होतात. एकदा चेक करूया मध्ये. एकदा परत काढून घेऊया वांग शिजलं आहे का आपलं. जर शिजलं नसेल तर परत एकदा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. तर हे पहा, आपले जी वांग्याला जी तर्री आहे ती किती जबरदस्त आलेली आहे आणि आता आपले वांगे जे आहेत ते इथेच आलेले आहेत का एकदा लास्ट आपण चेक करूया. ग्रेव्ही मस्त अशी घट्टसर झालेली आहे. चाकूच्या साहाय्याने आपण एकदा चेक करूया. वाव, बघा किती मस्त आपलं हे वांग जे आहे ते मस्त शिजलेलं आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये आपलं हे वांग शिजून तयार झालेलं आहे आणि तुम्ही याची ग्रेव्ही पाहू शकता किती जबरदस्त आलेला आहे. याचं जे टेक्स्चर आहे किती मस्त आलेलं आहे आणि कलर सुद्धा किती सुंदर झणझणीत असा आपलं हे वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे. पहा, किती नंबर 1 भाजी आपली ही दिसत आहे. अगदी गावाकडच्या स्टाईलने ही आपण भरल्या वांग्याची मस्त झणझणीत अशी भाजी इथे तयार केलेली आहे. याला तर्री सुद्धा किती भारी आलेली आहे आणि वास म्हणतात तर एवढा जबरदस्त माझ्या किचन मध्ये याला वास उतरलेला आहे. ही जी भाजी आहे तुम्ही गरमागरम खमंग अशी गरमागरम भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत खाऊ शकता. किती मस्त हा वांगा आपला शिजलेला आहे. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची खमंग आणि झणझणीत मसाला वांग्याची रेसिपी. मला खात्री आहे की तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की बनवून ट्राय कराल
आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा नक्की सांगाल की ही आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली. जर आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत रेसिपी पाहायची असतील तर शिल्पास कुकरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच साध्या, सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी मी तुम्हाला पुन्हा घेऊन येते अशीच रेसिपी. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन अशाच भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.